मित्रांनो नमस्कार, मी विक्रांत ढवळे। मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे, उद्यापासून जिकडे तिकडे एकच जोरदार चर्चा आणि जिकडे तिकडे एकच आनंदाचं उदान, ते म्हणजे आपलं सगळ्यांचं लाडकं बाप्पाचं आगमन। सगळ्यांचं विघ्न हरता दूर करणारे, सर्वांचं विघ्न दूर करणारे आपले सगळ्यांचे लाडकी बाप्पा सगळ्यांच्या घरी येणार आहेत। आणि बघू शकता आपल्या पाठीमागे या ठिकाणी आपण आता बारामती रेल्वे स्टेशनवरती आहे आणि या ठिकाणी आता गणपती महोत्सव लागलेला आहे। आणि बघूया आज या ठिकाणी आज बारामतीकरांना या व्हिडिओच्या मार्फत सर्व गोष्टी आज समजणार आहे, बघायला मिळणार आहेत। तर सर्वांनी VP ब्लॉग्स बारामती यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि दिलेल्या शेजारी दिलेल्या आयकॉन वरती बटन प्रेस करा, म्हणजे येणारं पुढचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार आहे। तर चला मित्रांनो, बघू शकता आता तर गर्दी थोडी कमी आहे। आता सकाळचे 9:15 वाजलेले आहेत आणि मेघराजा पण बघू शकता, वरनं मेघराजा आहे। कुठतरी थोडीशी भीती आहे लोकांना की पाऊस जर पडला तर आज हे गणपती बाप्पा सगळे भिजणार आहेत। सर्वांनी जोरदार तयारी केलेली आहे। तर बघूया आज या ठिकाणी हे जे आज सर्व जे विक्रेते बसलेले आहेत, आज यांचं काय म्हणणं आहे। आणि तुम्हाला मला अजून एक सांगायचं आहे, ज्या वस्तू आहेत ना तुम्ही ऑनलाईन मागवता ना, त्यापेक्षा आपण ऑफलाईन पद्धतीने वस्तू मागवा, आपल्या लोकांकडून वस्तू खरेदी करा। का? कारण की जर तुम्ही ऑनलाईन जर खरेदी केली ना, आज आपला पैसा बाहेर चाललेला आहे, म्हणून आज आपलाच पैसा आपल्या इथं ठेवा आणि आपल्या लोकांकडून वस्तू खरेदी करा। ती 50 रुपयाची असताना किंवा ती जास्त महागायची का असताना, पण ते आपल्या लोकांकडून खरेदी करा। एक आनंद पण त्यामध्ये आहे आणि थोडंसं वेगळं एक मेसेज पण जातो की आपण आपल्या लोकांकडून नक्कीच खरेदी केली। तर चला, मी खूप एक्साइटेड आहे बघायला की आज कुठले कुठले बाप्पा आज आपल्याला मार्केटमध्ये आलेले आहेत, काय काय आलेलं आहे। तर चला जाऊया। नमस्कार, तुमचं नाव? युवराज कुंभार। काय सांगताल आज काय मार्केटमध्ये बाप्पांचे कशा किमती आहेत? बाप्पांच्या आहेत सर्वसाधारण दरवर्षीप्रमाणेच आहेत। बारामतीकरांना काय सांगताल? काय चांगले मूर्ती आहेत, बर, मस्त मूर्ती आहेत। काय पण यावेळेस मूर्त्या शॉर्ट आहेत का? हा, मूर्तीचं शॉर्टेज वाटते जर, त्यामुळे थोडीशी किंमत पण वाढलेली। प्लॅस्टरला बंदी होती ना, बर, त्याच्यामुळे लेट झालं ना चालू करणे। आता हे मूर्तीचे कशा प्राइस आहेत? त्या मूर्ती 3000, 3500, 2500। ते छोट्यांच्या आहेत 500, 600। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मित्रांनो, हा छोटासा मुलगा या ठिकाणी आपल्याला भेटला आहे। काय नाव तुझं? श्लोक। श्लोक, अरे वा, खूप सुंदर नाव। काय सांगतील तू? कितीला आहे तू? 6वी। 6वीला? बर, काय बाप्पांबद्दल भारी वाटतंय का? छान वाटतंय? काय सांगतील बरं तुझ्या मित्रांना, काय सांगशील? गणपती नाही, बुकिंग सुरू आहे। हो का? बर बर, नक्की या मित्रांनो। बघा, हा श्लोकचं म्हणणं आहे, या आणि आमच्या स्टॉलवरती बाप्पांची मूर्ती घेऊन जा। बघा किती सुंदर सुंदर बाप्पा आहेत। हे बघा, ताईंचं काम चाललेलंच आहे, चालू काम आहे ताईंचं, क्लिनिंग करायचं सगळं। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। सकाळी ताई नमस्कार। नमस्कार। काय म्हणता ताई, कसं आहे मार्केट आज बारामतीमध्ये? आता शांतच आहे अजून। आज शांतच आहे का? हा, होईल होईल, चालू होईल। बारामतीकरांना जेवढं कमी घेईल तेवढं कमीच आहे हो। तर हे बघा मित्रांनो, किती सुंदर सुंदर प्रकारच्या माळा वगैरे। ताई कसं आहे, प्राइस वगैरे आहे का व्यवस्थित? आहे व्यवस्थित आहे का मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी थोडस जास्त आहे प्राइस? जास्त आहे। हो का? मग ताई या की जरा इकडं। ताई नमस्कार। नमस्कार। ताई, बारामतीकरांना तुम्ही काय सांगताल? आज जी लोक ऑनलाईन खरेदी खूप करतात, बरोबर आहे, काय सांगताल त्याबद्दल? आज ऑनलाईन शोभेची वस्तू बरंच आहे, कोणत्या वेबसाईटला गेले की तिथं, मग तुम्ही काय सांगताल बरं आज? आता मार्केटमध्ये कसं आहे, आता सगळे व्हरायटी पण आलेले आहेत आणि
ग्राहकाला व्यवस्थित असं म्हणजे घेण्यासारख्या आहेत वस्तू, पण बरोबर आहे. जास्त काही त्याचे प्राइस वगैरे नाही आहेत नक्कीच. आणि डिझाईन वगैरे पण भरपूर आलेले आहेत, व्हरायटी भरपूर आलेले आहेत त्यावेळेस. मागच्या वर्षीपेक्षा तुम्ही आज नवीन काहीतरी आणलेलं आहे. मार्केटमध्ये प्राइस पण आहे व्यवस्थित, जास्त काही मार्केट नाही याच्यामध्ये. ग्राहक स्व इच्छेने म्हणजे घेऊ शकतात अशी, म्हणजे बरोबर आहे, म्हणजे कमीच आहे. हो बरोबर आहे, जास्त नाहीये म्हणजे प्राइस. जी लोकांना वाटतं ना की बाबा ऑनलाईनला थोडी प्राइस कमी आपण तिथं जाऊया, त्यापेक्षा इथं. पण मला अजून एक सांगायचं आहे की तुम्ही तिथं घेण्यापेक्षा आपल्या लोकांकडून घ्या, तो आनंद वेगळाच आहे. हो आहे, बरोबर आहे ना ताई? घेण्यासारखे आहेत बघा. नक्की. चला, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. विचार चालू आहे कुठला घ्यायचा. घ्यायचं आपल्या मनात आलं ना घेऊन टाकायची. छोटी मूर्ती बशी काय नाही, मूर्ती आपलीच आहे, आपणच बनवलेली आहे. अच्छा, हा तुम्हीच बनवलेत. हो, बर, कुठून आहेत तुम्ही? आम्ही गुणवडीत नाही. गुणवडी म्हण नाही का? किती वर्ष आहे तुमचं हे? हे आमचं जवळजवळ आम्ही 20 वर्ष झालं धंदा करतो. हो का? हो. कसं आहे बारामतीकरांचं? बारामतीकरांचं चांगलं आहे एकदम. येतात का लोक? हो, येतात ना. येतात ना? हो, काय तुम्ही सांगता बारामतीकरांना? बारामतीकरांना सांगणार मग खूप गणपती आल्या ती बरं, आता हे वरुण राजा जे आलेलं आहे, हा. आज त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते राजा काय आपल्या हातात आहे का? राजाचं काय नाही. हो, म्हणजे पाऊस जर पडला तर आज ह्या जर हा. मूर्त्या भिजल्या तर काय काही कसा नाही. प्रसंग सामना करावा लागतो हो. तुम्हाला? हे त्या मूर्त्या असतात भिजल्या तरी हे खूप नुकसान होती ना. नुकसान आहे, बरोबर आहे. हो. आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आता मूर्त्या शॉर्ट आहेत का? हा, मूर्त्या शॉर्टच आहे, ते महागाई वाढल्यामुळे. बर 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 बर. चला, ओके, धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. तर बघा मित्रांनो, किती मोठे गणपती बाप्पांच्या मूर्ती, छोट्या गणपती बाप्पांच्या मूर्ती, किती आकर्षक डिझायनिंग वेगवेगळ्या मध्ये. श्री संत तुकाराम महाराजांचे, त्याचबरोबर शंकराच्या रूपामधली मूर्ती, अनेक स्वामींच्या रूपामधली मूर्ती, अनेक विविध देवांच्या रूपामधल्या मूर्ती या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि बारामतीकरांनी या ठिकाणी प्रचंड अल्लोड गर्दी करायला पाहिजे. एवढा चांगला सोहळा आज या सर्व जे विक्रेते आहेत, जे आपले होममेड जे घरातील जे विक्रेते आहेत, ते बघा ह्या ठिकाणी मूर्त्या घेऊन येतात विक्रीसाठी. आणि यासाठी खरंच सामना करावा लागतो. आज हे बघू शकता, वरती वरुण राजाचं आगमन झालेलं आहे आणि ह्यांना कुठेतरी मनामध्ये थोडीशी भीती आहे की बाबा आमच्या जर मूर्त्या भिजल्या तर आमचं नुकसान तर होणारच आहे. अजून तर हे बघू शकता, या ठिकाणी अजून बारामतीकर रस्त्यावरती नाहीये अजून खरेदी करण्यासाठी. उद्याचा दिवस एकच दिवस आहे. उद्यापासून सर्वांच्या घरी आपले लाडके बाप्पा येणार आहेत. गणपती बाप्पा मोरया. 2 शब्द बोला. या 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 इथं दाखवत नाहीये पेजला तर माझ्या काट होतात माहिती का? काय झालं? अरे फुटेज टाकलं का नाही डायरेक्ट फोन डिलीट करा की राव आमचं आणि का? नाही आपण जास्त हिट टाकत असतो ना. असं नाही की आम्ही आमचे मित्र भेटले म्हणून मी म्हणतो की हा जरा 2 शब्द बोला. काय सांगायचं काय नाही, मी म्हणेन ना. नमस्कार मित्रांनो, आज बिन बारामतीकरांचं जे पेज आपण सर्व फॉलो करतो, सर्वांचं जिकडे तिकडे चर्चा, ज्यांचं त्यांच्या तोंडात नावाचं बिन बारामतीकरांचं, आज ते आपल्याला दळवे सर भेटलेले आहेत. सर, तुम्हाला काय सांगायचं आहे या ठिकाणी आज बारामतीमध्ये? तुम्ही पण फिरता, पण काय असं तुम्ही बोला तुमच्या इथे थोडस जरा. आहे ना, हे मला शूट घेऊन द्या आधी, मला बी शूट घ्यायचं आहे. आज तुम्ही अजून आलेच नव्हते का? नाही का? सेटअप कुठे सगळा साक्षी आली. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. काय सांगताल आज? बारामतीकर दिसत नाही रोडवरती. आताशी सकाळ झाली, आता इथून पुढे चालू होतील. बर, मागच्या वर्षी आणि आताच्या या वर्षी काय मूर्त्यांमध्ये घट पडली का जरा थोडीशी पैशांमध्ये? नाही, पैशांमध्ये नाही, उलट चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. बर, कालपासून सुरुवात परमिशन मिळाली नगरपालिकेची, त्यामुळं आता लोकांची गर्दी होत चालली आहे. बर. रात्रीपासून खूप गर्दी होती. परमिशन नव्हती का त्यांची? परमिशन होती म्हणजे 3 दिवसाचीच परमिशन दिली होती. 3 दिवसाची 3 दिवसाची परमिशन होती. हा. बर, आज या ठिकाणी तुम्ही असे सुंदर सुंदर माळा आणलेले आहेत. आज त्याच्या प्राइस काय आहेत? बरीच लोक ऑनलाईन खरेदी करतात. हो. तुम्हाला याबद्दल काय सांगायचं? साधारण आहे ना 70-80 रुपयापासून सुरुवात आहेत आणि जे हार आहेत
ते साधारण 20-15 रुपयापासून ते 200-400 रुपयेपर्यंत आहेत असे रेट. म्हणजे कमीच आहे. कमीच आहेत रिजनेबल आहे आणि क्वालिटी चांगली आहेत. म्हणजे असं. आज ह्यावेळी नवीन काय आणलेलं आहे तुम्ही? आज गणेश भक्तांसाठी नवीन काय आणलेलं आहे? गणेश भक्तांसाठी आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आणलेत. जे हार आहेत हे असे मार्केटमध्ये तुम्हाला असे कुठेच बघायला भेटणार नाहीत. हे जे असे इथे तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. त्या हारांच्या काय प्राइस आहेत? एक साधारण आहे ना 250 रुपये जोडी. बर, 250 रुपयाला जोडी आहे. 80 रुपये जोडी आहे. हा, 340 रुपयाला जोडी आहे. हा हा. त्याची लेंथ आणि त्याची डिझाईन आणि त्याच्यात जे काही मटेरियल वापरलंय त्यानुसार त्याच्या किमती ठरलेल्या आहेत. ओके. हे काय आहे? हे पण नवीनच प्रकार आहे, खूप सुंदर आहे. हा झुंबर आहे. बर, हा साधारण 180 रुपयाला सिंगल पीस आहे. सिंगल पीस आहे. म्हणजे कमीच आहे. कमीच आहे. थँक्यू. थँक्यू सर. हे बघा, छोटा बाप्पा आपल्याला भेटलेला आहे. छोटा बाप्पा आणि नजर त्याची धुंडी. कुठं काय घ्यायचंय? हा, अरे वा, स्वामी नाव आहे का? श्री स्वामी समर्थ भेटल्यासारखं झालं आज. सुंदर. ताई नमस्कार. नमस्कार. काय सांगताल बारामतीकरांसाठी? बारामतीकर खूप आनंदी आहेत, खूप उत्साहित दिसतात ते आणि त्यांना मूर्त्यांच्या पण खूप पारखून घेण्याची त्यांच्यात कला आहे. बारामतीकर म्हणजे फक्त येऊन असं बघणार आणि घेणार असं नाहीयेत. सगळीकडे बघणार, त्या मूर्तीतलं प्रत्येक बारीक ना बारीक डोळे, त्यांचे मुकुट, हे सगळं बारकाईने बघून चॉईस करणार आहेत. म्हणजे ते आपल्या घरामध्ये फक्त एक मूर्ती नेत नाहीत, तर त्याच्यामध्ये एक आपले आवड, आपली निवड शोधून त्याच्यामध्ये जीव ओतून ते घरी नेतात. ताई, मागच्या वर्षी आणि आताच्या या वर्षी या मूर्त्यांमध्ये काय वाढ झाली का? पैशांमध्ये काय असं बदल वगैरे झालाय का? पैशांमध्ये तसं वाढ अशी काय म्हणता येणार नाही, परंतु काय आलंय सध्या आपल्या पीओपीच्या ह्याच्या मूर्तींसाठी परमिशन नसल्यामुळे बरोबर आहे, थोडं शॉर्टेज पण वाटतंय मला तरी. आणि थोडंसं त्या ठिकाणी थोडं पाणीचं पण होतं ना, त्याच्यामुळे थोडं त्यामुळे फरक पडतोय. काय तुम्ही नवीन काय आणले? कुठल्या मूर्ती आणलेल्या नवीन? आपल्या इथे बाल गणेश आहे बघा, याच्यामध्ये नटलेला. हा आपला विठ्ठलाची मूर्ती आहे. हे सुंदर अशी डेकोरेट केलेली आहे, घरीच डेकोरेट केलेली आहे. अरे वा, घरनंच तुम्ही सगळं केलंय? घरीच डेकोरेट केलेले आहे. ही एक आहे बघा आपल्याकडे. मस्त श्रीमंत दगडूशेठ सुद्धा आहेत आपल्याकडे, तो पण एकदम छान असा डेकोरेट केलेला आहे. आणि मोरावरती बसलेला एक आहे, त्याचा मुकुट आणि ते पण खूप सुंदर असं बारीक डिझाईनने केलेलं आहे. जर समजा हा पाऊस जर आला वरुण राजा, तुम्हाला काय सामना करावा लागतो यासाठी? त्याच्यासाठी भरपूर, म्हणजे पावसासाठीच नाही तर ते मूर्ती आणण्यापासून पूर्ण त्या कस्टमरच्या हातात जाईपर्यंत आम्हाला खूप त्याची काळजी घ्यावी लागते. कुठेही त्याला एक थोडक्यात आपण म्हणतो ना इजा होऊ नये, त्या प्रकारे आम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. नक्कीच. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. धन्यवाद ताई. बघा मित्रांनो, किती सुंदर आकर्षित असे डिझायनिंग वगैरे बघू शकता. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये काय करू आणि काय न करू, की काय करू डेकोरेशन मध्ये. वेगवेगळे फुलांची झाडं म्हणा किंवा वेगवेगळे सजावट म्हणा, वेगवेगळे प्रकारचे. आज नवीन काहीतरी आज मार्केटमध्ये काय येत आहे ना, आज हे बघूया. तर बघू शकता या ठिकाणी. हा बोला ना मित्रांनो, मी आल्यानंतर या ठिकाणी खूप वेगळं मला युनिक प्रकार बघायला मिळाला, की जे मखर असतात ना, हे मकर बघा किती सुंदर पद्धतीने बनवलेले आहेत. आता ज्या ताईंनी बनवलेले आहेत त्यांनाही आपण विचारणार आहे की ताई कशा ह्याच्या प्राइस आहेत. एवढे सुंदर मकर तुम्ही आज घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. तर चला जाऊया. नमस्कार. नमस्कार ताई, तुमचं नाव? उर्मिला म्हेत्रे. ताई, आता आम्ही सुंदर मखर बघितले, तुम्ही घरी बनवलेले का? थर्माकोलचे घरी बनवलेले. किती प्राइस आहे ताई त्याची? त्याची 1400 रुपये ते 3100 रुपयापर्यंत बनवलेले. बरं, आणि कशा पद्धतीने पर्यावरण पूरक आहे का ते? हो, पर्यावरण पूरक आहे. बर,
आणि आज पाठीमागे हे जे बाप्पाच्या सर्व मूर्ती बघत आहे हे तुमचा स्टॉल आहे ना? हो, हा सगळा आणि डेकोरेशनचा आहे आणि अच्छा. मकर बनवलेले आहेत. नवीन बारामतीकरांसाठी तुम्ही आज काय आणलेलं आहे? मकर छान आणलेले आहेत आणि बर. डेकोरेशनचे आम्ही घरगुती फुलांच्या माळा बनवलेल्या आहेत स्वतः. तर ही तुम्ही सगळं घरगुती केलंय का? हा. ओके. आताचे प्राइस किती आहेत ताई? ते 700 रुपयापासून 1200 रुपयापर्यंत विकतो आम्ही. बर. त्यावेळी ह्या वर्षी जास्त जरा महाग आहे असं वाटतंय का तुम्हाला? हो, मूर्त्यांचं खूप शॉर्टेज आहे जरा थोडस, त्याच्यामुळे थोडस एक 200 ते 100 रुपयांनी महागच आहे मूर्ती. महागच आहेत. हा. बारामतीकरांसाठी काय सांगताल? बारामतीकरांसाठी असे सांगेन की नाही का, रेल्वे स्टेशनला आहे आपला स्टॉल. थोडस मार्केटमध्ये एकदा येऊन फिरून बघावं. नक्कीच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद ताई. हे बघा मित्रांनो, वरुण राजाचं आगमन होणार आहे. सर्वांनी झाकून ठेवलेलं आहे आपले बाप्पा. सगळ्यांना काळजी आहे की बाप्पा जर भिजले तर कुठं नुकसान होणार आहे, एवढा आपण पैसा खर्च करायचा. आणि हे जर वरुण राजाने आज थोडंसं, माझी विनंती आहे वरुण राजाला की प्लीज आज तर येऊ नको, कारण की आज कसं खरेदीचा दिवस आहे बारामतीकरांचा. आणि आज जर पावसाने जर थैमान जर घातलं तर आज कुठतरी सामना त्यांनाही करावा लागणार आहे. 2 पैसे शेवटी त्यांना जे मिळणार असतात ते मिळत नाहीये. तर हे बघा, या ठिकाणी बघू शकता किती सुंदर प्रकारे डिझायनिंग केलेले आहेत. मकर गणपतीचे मंदिर किती घरगुती पद्धतीने असे डिझाईन केलेले आहेत. नमस्कार. नमस्कार, बोला. आज हे जे मखर आम्ही बघत आहे, काय प्राइस आहेत त्याच्या? हे 800 पासून स्टार्ट आहेत. हे तुम्ही सर्व घरी बनवलेले? सर्व घरी बनवले. कधीपासून तुम्हाला बनवावं लागलं हे घरी सर्व? एक साधारणतः 1 महिना लागला. 1 महिना लागला. हो. तुम्ही दरवर्षी येता या ठिकाणी? हो, दरवर्षी येतो. काय सांगताल आज बारामतीकरांना काय सांगताल, मागच्या वर्षी आणि ह्या वर्षीची कशी खरेदी? तर खरेदी जरा हे स्लोच आहे. स्लोच आहे. का बरं? आज होईल चांगली खरेदी. आज होणार, नक्की होणार. नक्की होईल. बरोबर आहे. आणि मागच्या वर्षी जी प्राइस होती ना, आताची प्राइस मध्ये काय फरक आहे का? हा, फरक आहे ना, थोडं हे झाले, वाढले. तुम्हाला घेताना मटेरियल महाग मिळाले म्हणायचं? माग भेटले. बरोबर आहे. बघा मित्रांनो, किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. अजून काय काय लोकांचे स्टॉल लावायचं चालू आहे. काय काय लोकांनी लावलेले आहेत, काय काय लोक लावत आहेत. भरपूर फुल बाजारपेठ भरलेली आहे बारामतीमध्ये. बारामती MIDC मध्ये पण आहे. इतक्या सुंदर आकर्षित मूर्ती आहे ना, मी कुठला व्हिडिओ करू आणि कुठला करू नको असं वाटतंय, कारण इतके सुंदर सुंदर एवढे बाप्पांचे छान छान मूर्ती आलेल्या आहेत ना. नमस्कार. हा, बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सर, आज काय सांगताल बरं? एवढ्या सुंदर मूर्त्या तुम्ही आणलेल्या आहेत, बारामतीकरांसाठी काय सांगताल? काय सांगणार, आम्ही स्वतः बनवले ते मूर्ती. अरे वा, तुम्ही स्वतः बनवलेत? हा. किती दिवस लागले तुम्हाला बनवायला मूर्ती? आपण दुसऱ्याकडनं मूर्ती घेऊन आपण स्वतः बनवले. स्वतः बनवले. 1 महिना गेलेला त्याला. पण मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षीमध्ये काय तफावत आहे का प्राइस मध्ये? हा, 30% तरी वाढलेले. बरोबर आहे. आणि आताच्या मूर्ती तुम्हाला शॉर्टेज मिळाल्यात ना? हा, तसंच झालेले. बरोबर आहे. हे काय बाप्पाची प्राइस आहे मधला हा श्रीकृष्ण? तो का? तो 3000 रुपये. 3000 रुपयाला. हा, मस्त सुंदर. हे सगळं तुम्हीच केलं का? ड्रिपेरी वगैरे सगळं आम्हीच केलेले. सर्वच तुम्ही केले नाही? सुंदर. बघा मित्रांनो, किती सुंदर पद्धतीने आज त्यांनी घरी बनवलेले आहे सर्व या मूर्त्या. ड्रिपरी म्हणा, हे आपण बघायला आपल्याला जेवढं सोपं वाटतं ना, तेवढं जेव्हा करतो ना तेव्हा ती खरंच खूप अवघड आहे. आणि जेव्हा तुम्ही मूर्ती गेल्या तर तेव्हा म्हणता की ह्याची प्राइस खूप जास्त आहे. असं करू नका मित्रांनो. त्या मूर्तीकडे एकदा पहा कसं केलंय आणि नंतर त्या म्हणतात ना त्याचं मोल ठरवा. बरोबर? कमीत कमी एका मूर्तीला 3 तास तर जातात. 3 तास जातात? हा, एका मूर्तीला. खरंच कला आहे तुमच्या हातामध्ये. आणि कला, जो कलाकार आहे ना तो खरंच त्याला काय, माझं सल्यूटच आहे. शेवटी मी पण एक कलाकारच आहे, तुम्ही पण एक कलाकारच आहे. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती.
सुंदर. फेट्यांची काय प्राइस आहे आता? हा, फक्त 50 रुपये लावलेले आहेत. काय नाव तुझं? हो, कुठला आहे तू? बारामती. बर, काय सांगशील बारामतीकरांना, तुझ्या मित्रांना काय सांगशील? काय नाही सांगायचं, यात्रे बनवताना खरेदी करायला. बरं चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लालबागचा राजा. काय प्राइस आहे मूर्तीची दादा? 4000 रुपये. 4000 रुपये. घरी बनवले सगळं ड्रिपेरी वगैरे तुम्ही? सर्व घरी बनवलंय? हो, डेकोरेशन वगैरे सगळं धोतर घरीच करतो आम्ही. मागच्या वर्षी जी प्राइस होती मूर्तींच्या ना आताची काय कमी जास्त आहे का? कसं आहे, आता पीओपी ला परमिशन नव्हती. हा हा, शाडूलाच होती. बर, पीओपी ला 1-2 महिने झाले परमिशन मिळाली. बर, त्यामुळं पीओपीचेच गणपती आता जरा. जर तुम्हाला परमिशन नसते मिळाले पीओपीची तर काय झालं असतं? मग शाडूचीच घ्यायला लागली असते. शाडूंची. हो. मग ते जरा थोडं हाताळायला अवघड आहे ना जरा? हो, हाताळायला अवघड आहे. जरा बरोबर नाजूक आहे. असते मूर्ती ती. नाजूक असते आणि जरा बनवायला पण थोडं खर्च घ्यायला खर्च होतो त्याला. खर्च होतो. हो. बरोबर आहे. पण आता मूर्ती शॉर्ट आहेत का? मूर्त्या सध्या शॉर्टच आहे, कारण की परमिशन पीओपी ला आता भेटली 1-2 महिने झाले. बरं. पीओपी ला परमिशन नव्हती. बर, हा, त्यामुळे मूर्त्यांचं जरा प्राइस बी जास्त आहे आणि मूर्त्यांचं शॉर्टेज बी. बारामतीकरांना काय सांगतील? बारामतीकरांना एवढं सांगणं की माझं बाप्पा वर्षात एकदा येतात. बरोबर आहे. पैशाकडे काय बघू नका. बरोबर आहे. तुम्हाला काय देताना कधी बघणार नाही पुढे माग. बरोबर, एवढंच माझं म्हणणं आहे. ज्यांनी मूर्ती घडवली त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या. हो, त्यांच्याकडे बी लक्ष दिलंच पाहिजे की आम्ही कशी बाबा बनवले, त्याची कला कशी वापरली, त्या पण गोष्टी आहेत ना. हो. आता हे बघा ना, लालबागचा राजा आहे, किती सुंदर पद्धतीने त्यांनी डेकोरेट केलेला आहे. फेटा वगैरे, त्याचबरोबर किती सुंदर, म्हणजे साक्षात असं वाटलं मला की या ठिकाणी लालबागचा राजाच मला दर्शन झालेलं आहे. मुंबईचा लालबागचा राजा. आज सर्वजण आज बाप्पाला गर्दी करतात, दर्शन घेतात. खरंच सुंदर मूर्ती आहे या ठिकाणी दादा. तो एक पावला बघा, मोठा आहे तो. तो मोठा आहे का? हो. त्याची काय प्राइस आहे? त्याची 6000 रुपये सांगतो आम्ही. पण तुमचं जर चॅनलचे व्हिडिओ बघून आले तर डिस्काउंट देऊ आपण. बघा मित्रांनो, लगेच VP ब्लॉग्स बारामती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांना दाखवा आणि डिस्काउंट घ्या. तर खरंच मी तर सांगेन बारामतीकर, माझं एक आव्हान आहे की घरी बसू नका, या लवकर. कारण हे जे कलाकार आहेत, हे जे विक्रेते आहेत ना, हे 1 वर्षानं त्यांचा सण येतो आणि प्रत्येक जण आपापल्या बाप्पाला त्या पद्धतीने हे करत असतो, नटवत असतो की बाबा माझा बाप्पा कसा सुंदर दिसल. मग आपण तरी का विचार करायचा? एवढा आपण खर्च करतो बाहेर. आज तेवढा विचार करू नका, या ठिकाणी या आणि अशा सुंदर मूर्त्या घेऊन जावा. आपण बाजारपेठ दाखवत आहे, आता बारामती रेल्वे स्टेशन वरती आहे, बघू शकता. अजून बारामतीकर घरातनं बाहेर पडलेच नाहीत, कारण आता जवळजवळ 10 वाजत आलेले आहेत. आज पावसाने उघडीत दिलेले आहे, पाऊस सांगतोय या खरेदी करा, तरी बारामतीकर अजून घरातच बसलेले आहेत. तर माझं एकच म्हणणं आहे की लवकर पडा, कारण संध्याकाळ जर पाऊस सुरू झाला तर धांदल खूप उडणार पण आहे आणि मनावाशी बाप्पा तुम्हाला बघता येणार नाही. कारण शेवटी त्यांनाही झाकून ठेवायचं आहे, कारण त्यांनाही सामना करावा लागणार आहे पावसाचा. तेव्हा नक्की बारामतीकर या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, दगडूशेठ, सुंदर अशी मूर्ती दगडूशेठची. किती प्राइस आहे याची? 7000 रुपये. दादा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. काय सांगताल तुमच्या मूर्तींचे कशा प्राइस आहेत? काय सांगताल बारामतीकरांना? होलसेल आहेत आपले. होलसेल आहे. होलसेल रेट मध्ये कस्टमरला परवडेल असेल. काय नाव आहे तुमचं? ऋषिकेश वनवे. बारामती म्हणणं तुम्ही? बारामती, प्रॉपर बारामती. प्रॉपर बारामती.
काय मागच्या वर्षी जशा मूर्त्या आहेत तशीच प्राइस आहे का काही चेंजेस झालेले आहेत? चेंजेस झालेले कशामुळे तर आपले बंदी आले होते ना, POP ला बंदी आली होती. त्याच्यामुळे वाढ झाली थोडी. वाढ झाली मूर्तींमध्ये. बरोबर. आता या आपल्या सगळ्या POPचेच आहेत, काही शाडूच्या पण काय आहेत? नाही, मिक्स मध्ये आहेत का? बरोबर. हे सगळे ड्रिपर वर सगळं तुम्ही घरीच केलेलं आहे? सगळं आपण डेकोरेट आपणच केलेले, फेटे वगैरे. आता एवढे सुंदर असे गणपती बाप्पा आहेत आणि वरून जर समजा पाऊस आला तर तुम्हाला काय सामना करावा लागतो? संरक्षणासाठी आपल्याला कागद आहे वगैरे. संरक्षण कागद आहे, पण काय सांगताल आज पावसाला ये म्हणणार आहे का नाही म्हणणार आहे? नाही, आता त्यांची इच्छा असली तर येऊ पण शकतात. बरोबर आहे, बाप्पाच्या मनात आहे. बाप्पाच्या मनात. आणि 100-100% पाऊस येतो, आगमना दिवशी ते येतोच. बरोबर आहे. नाही, उद्या येऊन द्या, आज नको यायला. कारण काय आहे, शेवटी तुम्ही एवढं कष्ट करून एवढ्या मूर्त्या आणलेल्या आहेत. बारामतीकरांना त्याचा नक्कीच काय म्हणतात त्याला आस्वाद घ्यायला पाहिजे ना मूर्ती खरेदी करण्याचा. बरोबर आहे सर. चला, नक्की. धन्यवाद. वेलकम सर. ताई नमस्कार. आवडला का गणपती भैया? काय नाव तुझं? वीर सणस. बाप्पा आवडला? आवडलं पण एवढं महाग आहे जरा. महाग आहे जरा. मागे म्हणून घेणार का बाप्पा? जी मूर्ती आवडली ना म्हणजे छोटी असणार तर बारकी घ्यायची आहे ना. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर बघा मित्रांनो, अजून स्टॉल लावत आहे, चालूच आहे काम. अजून पुढे आपल्याला चालत जायचं आहे. बघा अजून किती लांब आपण चालत आलेलो आहे. जेवढं बघावं तेवढं कमीच आहे. हे बघा किती सुंदर असे वरचे टोप आलेले आहेत, किती सुंदर पद्धतीने. बघा किती प्राइस आहेत काकायची? 1500 रुपये. 1,500 रुपये प्राइस आहे का? LED लाईट हो का? एक लावून दाखवत आहे का? गाडीवरती पण संध्याकाळी लाईट. बर, ठीक आहे, चालेल. हे बघा काय पानं देत आहे का? कशात पानं? 20 ला 25. बघा चेहऱ्यावर किती आनंद आहे. काय नाव का तुमचं? तांबोळी रामजान. टीव्हीला कुठल्या धावणार? आपला VP प्लस बारामती युट्यूब चॅनल आहे काका, त्याला त्याला दाखवणार. सुंदर पानं गेलं या बारामतीकर. हे शिवाजी महाराजांसाठी छत्री बनवली आपण, महात्म्यांसाठी छत्री म्हणजे तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीसाठी वापरू शकता. नंतर तुम्ही याच्यासाठी म्हणजे गणपतीसाठी वापरू शकता. याच्यामध्ये LED लाईट आहे, डिस्मेंटल आहे पूर्ण. आपला माल कोकण, मुंबई या ठिकाणी पण चांगल्या प्रकारे जातो. आणि ही प्रेरणा आपल्याला पवार कुटुंबांकडूनच मिळाली. वहिनी साहेबांनीच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ह्या वस्तू बनवण्यासाठी, विक्रीसाठी बनवायला आपल्याला प्रोत्साहित केलं. 1,500 रुपये प्राइस आहे का? हा, 1,500 रुपये प्राइस आहे. ही मीडियम साईज आहे. याच्यामध्ये ही छोटी साईज आहे, ही 1,000 रुपये प्राइस आहे. आणि याच्यामध्ये एक मोठी साईज आहे, ती आता कस्टमरला दिलेली आपण. अच्छा, चालू आहे अजून तुमचं? हा, चालू आहे, जोडायचं काम आहे. हे डिस्मेंटल आहे पूर्ण, LED लाईट सहित आहे. म्हणजे तुम्ही ह्या अनेक वर्षी ती वापरू शकता? हो, अगदी काढून ठेवू शकताय आणि दरवर्षी तुम्ही वापरू शकता. याच्यात 5 प्रकारची लाईट, LED लाईट पडते. हे कलर बदलत राहते, ऑटो फंक्शन आहे. बरोबर. त्यामुळे एक्स्ट्रा खर्च काय करायची गरज नाही. साध्यात सिंपल, आणि ही भारतीय बनावटीच आहे. अच्छा, याच्यामध्ये कुठलाही चायना आयटम नाही. घरात तुम्ही बनवलं? येस, आमचा गृह उद्योग आहे हा. गृह उद्योग आहे. धन्यवाद काका. धन्यवाद. तर हा पहिला टप्पा झाला. आता आपण दुसऱ्या टप्प्यात जातोय. 2 टप्पे केलेले आहेत नगरपालिकेने. हा त्या ठिकाणी पहिला टप्पा आहे आणि या ठिकाणी परत दुसरा टप्पा आहे. तर रेल्वे स्टेशनवरती हा गणपती महोत्सव लागलेला आहे, बघू शकता या ठिकाणी. तर दोन्ही बाजूला स्टॉल लागलेले आहेत. लोकांना मधोमध जायला जागा पण आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगता बारामतीकरांना? काय सांगू? कशा आहेत मूर्त्या तुमच्या? कशा प्राइस आहेत? मूर्त्या 250 पासून ते 3200 पर्यंत आहे. 250 पासून 3200 पर्यंत. मागच्या वर्षी ज्या प्राइस होत्या त्यापेक्षा आता प्राइस वाढलेले आहेत का? नाही, रेग्युलरच प्राइस. मग तुमच्या मिक्स आहेत का? POP शाडू? बस POPच आहेत. बर, स्वतः ड्रेपरी केलेली आहे. छान आहे, मस्त आहे. व्हाईट वाले. हे बघा मित्रांनो, हा बाप्पा किती गोड सुंदर दिसतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. VP ब्लॉग्स बार मध्ये माझा YouTube चॅनल आहे. आपल्या मोठ्या दुकानाचं
म्हातारीचं काय बास घ्या. वेगवेगळे डिझायनिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. माझं नाव पिरजी अबू सुफियान आहे. ओके दादा, काय सांगतील आज तू हे जे सर्व डेकोरेशन आणलेलं आहे बाप्पांसाठी, कशा प्राइस आहेत? बारामतीकरांसाठी काय सांगशील? तर आपण मार्केटमध्ये गेले तर याच्यापेक्षा जास्त दराने भेटतात. आपल्याकडे व्हेरायटीज वगैरे चांगल्या आणि कमी रेटमध्ये आपण देतोय. असं आपण बघितले तर हे धोरण आहे, म्हणजे 100ला 2 आहे. हार वगैरे आहे आपल्याकडे, अगरबत्ती, कापूर वगैरे सगळे व्हेरायटीज आपण ठेवलेले आहे. भोजनसाठी साहित्य जे सामान लागतं सगळं आहे आपल्याकडे. मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षी काय फरक झालाय का प्राइस मध्ये? हा, प्राइस मध्ये थोडाफार फरक झालाय. तरी पण मागच्या वर्षी जेवढं क्वांटिटी होती त्याच्यापेक्षा जार व्हरायटी पण आलेली आहे आणि चांगलं मटेरियल पण आलेलं आहे. आता नवीन काय आणलेलं आहे वेगळं? म्हणजे अगोदर तसले प्लास्टिक वगैरेचे यायचे आणि माड पण साधे यायचे. बरोबर. पूर्ण डायमंड, पूर्ण मटेरियल जे पण आहे, जे हात वर्किंग केलेलं आपल्याला भेटेल डायमंड सुद्धा. बरोबर आहे. तरी किती प्राइस सांगू शकशील का? हा, तसं म्हणलं तर 250ला 2 आहे, 200ला आहे. अच्छा. मग हे पण 200ला आहे, हे 350ला हार आहे, मग 100ला 2 आहे तोरण. काही लोक ऑनलाईन खरेदी करतात. हा, तू काय सांगशील? हा, त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन पण सेवा उपलब्ध केलेली आहे. म्हणजे ज्यांच्याकडे कॅश नसेल तर त्यांनी ऑनलाईन पण करू शकतात. ते ऑनलाईन नाहीये की वेबसाईट वरनं काही लोक ऑनलाईन मागवतात वस्तू. मग तुला काय वाटतं, आपल्या लोकांकडून घेतल्या पाहिजे का ऑनलाईन मागवलं पाहिजे? तसं आपण बघू तर ऑनलाईन जे मागितलं त्याच्यामध्ये स्कॅम पण जास्त होतात. म्हणजे जे मटेरियल दाखवतात ते आपल्याला भेटत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे मागवलं ते दुसरं येतं प्रोडक्ट. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पण नाही माहित की बाबा ते क्वालिटी कसली आहे. तर आपण स्वतः इथं येऊन पाहून बघू शकतात की बाबा क्वांटिटी कशी आहे आणि क्वालिटी कशी आहे. हात लावून ते वस्तूला बघू शकतात आणि आपल्याला कळेल पण बाबा हे क्वालिटी आहे. बरोबर आहे. आणि आपल्या लोकांकडून घेतलेला आनंद वेगळाच आहे. हा, ते पण आहे ना, ते लय महत्वाचं आहे. हा, चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद. तर बघा मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत, वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत. प्रत्येकांची आपण विचारत आहे की मागच्या वर्षी आणि या वर्षी काय मूर्तीमध्ये प्राइस आहे, बारामतीकर का खरेदी करायला पडत नाहीत बाहेर. एवढे सुंदर असे स्टॉल लागलेले आहेत. बरोबर आहे. आज वेगवेगळे जर डेकोरेशन जर बघितलं तेही वेगळ्या प्रकारचे आलेले आहेत मार्केटमध्ये. मागच्या वर्षी जे प्राइस आहे, आताची प्राइस थोडाफार बदल झालेला आहे. हे पाहू शकता किती सुंदर पद्धतीने या ताईने डेकोरेशन केलेले आहे. नमस्कार ताई. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ताई, काय सांगताल बारामतीकरांना, एवढं सुंदर तुम्ही डेकोरेशन आणलेलं आहे? छान बनवलेला आहे आणि मला ह्यानी पंचायत समितीवाल्यांनी आणि नगरपालिकेवाल्यांनी पण सहकार्य केलेलं आहे इथं स्टॉल लावण्यासाठी. बर, त्यामुळे दादांचा धन्यवाद. अच्छा, स्टॉल लावायला पण परवानगी मिळाली? फक्त आम्हाला म्हणजे सांगितलंय की झाडांची काय तुटफुट होऊ देऊ नका, झाडांना धक्का लागू देऊ नका, लावा फक्त झाडांना धक्का नका लागू देऊ. बरोबर आहे. झाडांची काळजी घ्या. हा, झाडांची काळजी घ्या. बरं, मागच्या वर्षी जे प्राइस होत्या आता तुम्ही सगळ्या वस्तू आणल्यात, आताच्या काय प्राइस बदललाय का? काय तेवढंच प्राइस? किती प्राइस झालेलं काय सांगू शकशाल का तुम्ही? प्रत्येक म्हणजे वस्तूची रेट आता सगळं पाठीमागं, तुमच्या पाठीमागं जे ते केलेलं आहे फुलांचं तुम्ही, त्याचे किती प्राइस आहे ते? हे आपला सेट बसतो पूर्ण फोम आहे 7 फुटाचा. बर, तो 1700 रुपयाला बसतो. बर. आणि ही पण 7 फुटाचीच आहे. हे बसते 1500 रुपयाला. 1500 रुपये. आणि हे स्टँड आहेत ते 1300 रुपयाला बसतात. अच्छा, हे स्टँड 1300 रुपयाला आहेत. हा, बर. हे सर्व घरी बनवलेले तुम्ही? हो, सर्व घरी बनवलेले. हे फुलं महाग आहेत का? हा, फुलं कॉस्टली जातात ते. आणि स्टँड आपण परमनंट केलंय ना लोखंडामध्ये. हा, बरोबर आहे. हे स्टँड तुम्ही लोखंडामध्ये लाकडी फळीचं नाहीये ना आणि हलणार नाही, पडत नाही. बरोबर आहे. त्याला चांगले, छान. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद ताई. तर चला मित्रांनो, आपण आता या ठिकाणावरून निघतोय. बऱ्याच स्टॉल लागलेले आहेत, बरेच चांगले चांगले गणपती बाप्पा आलेले आहेत, बरेच डेकोरेशन आलेले आहेत. आणि सर्व बारामतीकरांना माझं एकच आव्हान आहे, लवकर घराबाहेर पडा आणि या खरेदी करायला. कारण हे सर्व हे जे विक्रेते आहेत एवढं कष्ट करून हे साहित्य घेऊन येतात आणि आपणही नक्की याचा नक्कीच सगळ्यांनी त्याचा काय म्हणतात आनंद घेतला पाहिजे.
बाप्पा घेऊन जावा घरी तुमच्या. त्याचबरोबर हे असे डेकोरेशन आहेत ते पण घेऊन जावा. वेगवेगळे फुलं आहेत तेही घेऊन जावा. आणि अजून एक सांगतो की ऑनलाईन नका मागू वस्तू, कारण ऑनलाईन खरेदी जेव्हा तुम्ही करता तेव्हा ती वस्तू कशी आहे हेही तुम्हाला बघता येत नाहीये. कशी क्वालिटीची येते, कुठल्या क्वांटिटीमध्ये येते किंवा येतच नाहीये हे पण महत्त्वाचं आहे. पण जेव्हा तुम्ही अशी खरेदी करायला येता ना मार्केट, त्याचा आनंद खूप वेगळा असतो. आणि प्रत्येकाला वाटतं की आपण काय करायचं काय नाही करायचं. तेव्हा किती सुंदर पद्धतीने त्यांनी सजावट केलेली आहे. सर्व बारामतीकरांची वाट बघत आहेत. हे बघा या ठिकाणी मावशी बसते. मावशी नमस्कार. मावशी काय बरं आहे का? बरं आहे का? किती प्राइस लावले त्या फुलांच्या? 100ला 3. बर 100ला 3 लावलेले आहेत. आणि पाठीमागचे हे 100ला 4. बरोबर आहे. हे बघा. आणि फेट्यांची काय प्राइस लावली मावशी? 50 रुपये आहे, 30 रुपये आहेत. बरोबर आहे. सुंदर आहे. कुठून आले मावशी तुम्ही? बारामतीतच आहे. बारामतीकरांना काय सांगताल? अभिमान वाटतो आम्हाला आमच्या. हा ना, बरोबर आहे. नक्कीच अभिमान वाटतो. सर्वांनी या फक्त खरेदी करायला. सर्वांनी खरेदी करायला या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव? अतुल भागवतराव दराडे. कुठून आले तुम्ही? इथंच आहे बारामती. बारामतीतच आहे का? बरं, आज काय सांगताल? आज या ठिकाणी एवढी बाजारपेठ बघते आपल्या बारामतीमध्ये. खूप व्हरायटी आलेत, खूप गणपती आहेत, दगडूशेठ आहे, लालबागचा राजा आहेत आणि खूप साऱ्या कृष्णाच्या वगैरे मूर्ती आहेत. बघून मन प्रसन्न झालं एकदम. कुठली चॉईस करावी हा विचार चाललाय. पण माझ्याकडे आपल्या एक सांग का सर, मनात आली ना घेऊन टाका मूर्ती. माझ्याकडे कसली का असना, छोटी असना नाही तर मोठी असना, आपल्याला बाप्पा आवडला ना शेवटी बाप्पा सारखाच असतो. आपल्या तुमच्या आमच्यात बाप्पा आहे, तुमच्या आमच्यात बाप्पा आहे. बरोबर आहे. आनंदाने वागा, आनंदाने बोला. बाप्पांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. चला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. धन्यवाद. हे बघा मित्रांनो किती गच्च आभाळ भरलेला आहे. आणि वरुण राजालाही वाटतंय की मी कधी पडू. आज बाप्पाचं आगमन होणार आहे उद्या. आणि हे बघू शकता या ठिकाणी हा वरुण राजा पण बरसायला तयार आहे की मी कधी पडू. आणि जे विक्रेते आहेत त्यांनाही वाटतंय की पडाव पाऊस, पण थोडीशी त्यांच्याही मनामध्ये भीती आहे. पाऊस जर पडला तर थोडं नुकसान पण होणार आहे. सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे पाऊस पडावा पण वाटतोय आणि पाऊस थोडासा आजचे दिवस पडू पण नको वाटतंय. बघूया आज बाप्पाच्या मनामध्ये नक्की काय आहे, की खरंच पाऊस पडतोय का आज या ठिकाणी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. VP ब्लॉग्स बारामती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मावशी चला मित्रांनो आपण आता निघतोय. बघू शकता या ठिकाणी आपण सुरुवात केली होती. हा पहिला टप्पा आहे, तो पलीकडचा दुसरा टप्पा आहे. तर सर्व बारामतीकरांना माझं एकच आव्हान आहे, लवकर या ठिकाणी खूप चांगल्या मूर्ती आहेत, चांगले डेकोरेशन आहे, चांगले फुलांचे डेकोरेशन आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत, फुलांच्या माळा आहेत. आणि आता बघू शकता हे बघा वरती पावसाने पण लवकरच पाऊस येणार आहे. आता वाजलेले आहेत 10. तुम्ही जेवढा लवकर येतात तेवढा तुम्हाला मूर्ती बुक करून लवकर चांगली मिळणार आहे, बाप्पा चांगले मिळणार आहेत. आणि संध्याकाळी खूप गर्दी होणार आहे. आणि सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे. लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्यक्तीला कळेल की आपल्या बारामतीमधली बाजारपेठ कशी आहे. चला आपली स्वच्छ सुंदर आपली बारामती. आणि सर्वांनी VP ब्लॉग्स बारामती युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. असंच मित्रांनो प्रेम राहून द्या. तुमच्या प्रेमापोटीच मी पुढे चाललेलो आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. धन्यवाद बारामतीकर.